सुंदर मनामध्ये भरली. पोराचा जीव महत्वाचा आहे. शर्यत काय आज नाही पुढच्या वर्षी होईल. हे बघा तुम्हाला पाहिजे तेवढे चार्जेस मी द्यायला तयार आहे. तुमची सगळी टीम आहे ना कामाला लावा. आणि ऐका मी काय म्हणतोय ते शर्यतीच्या दिवशी अभिला ते झोपे बिपेचं किंवा गुंगीचं इंजेक्शन द्या. म्हणजे काय ना की तो शांत झोपे. तरुण रक्त आहे अंगामध्ये जोश आहे. शर्यतीची छर जर डोक्यात घुसली ना तर तिथून सुद्धा धूम ठोकील तो. म्हणून बोलतोय मी बाकी काय. आबासाहेब मला माफ करा मी त्यांना गुंगीचं इंजेक्शन वगैरे नाही देऊ शकणार. मी माझ्या प्रोफेशनशी गद्दारी नाही करू शकणार आबासाहेब. कोण म्हणतंय गद्दारी करा म्हणून. अहो त्याचा जीव महत्वाचा आहे. रिस्क नको ना म्हणून म्हणतोय. अप्पा पण मला तेच म्हणाले. मी एक मात्र करू शकतो ते हॉस्पिटलच्या बाहेर पडणार नाही याची मात्र खबरदारी मला घेता येईल. तेवढं केलं तरी उत्तम आहे. बाकी डॉक्टर साहेब धन्यवाद. हा तर आम्ही जे करू राहिलो ना ते चिरंजीवांच्या भल्यासाठी करू राहिलो. तुमच्या बंधू राजांना ना डोक्याचा भाग जरा कमी आहे म्हणून त्यांना असं डांबून ठेवावं लागू राहिलं आम्हाला. आता आम्हाला बी केलं हौस नाही असं वागायची पण करणार काय ना दुसरा इलाजच नाही. लते तू वचन दे मला तू माझी साथ देशील. मामी अगं आभ्याला काय व्हायला नको ना. हा मामी त्याला सांभाळायला पाहिजे आपण. हा ना आत्याबाई मला तर काय वाटतं ना हॉस्पिटलमध्येच नाही ठेवायला पाहिजे होतं भाऊजींना. त्यांना घरी आणायला पाहिजे एका खोलीत बांधून घातलं ना म्हणजे कसं आता ते हॉस्पिटलमधनं झाले पसार तर कळायचं बी नाही आपल्याला. असे काय पसार होती हा बारी बारीनं आपण सगळे पारा देऊ राहिलो तिथं. बापू आहे तिथं आता थोड्या वेळाने मी जाणार आहे डबा घेऊन आणि त्याच्यानंतर त्यांची आई जाणारच आहेत ना. हा आणि जयू वहिनी बी जाणार आहे. हा आणि एवढं झालं तरी डॉक्टरांच्या हॉस्पिटल मधले कर्मचारी मंडळी आहेतच ना नजर ठेवायला. हा ना शर्यतीपर्यंत बाई काही व्हायला नको. आभ्याला सांभाळलं पाहिजे आपल्याला. नाही तर काय. हो थोरले मला स्पष्ट सांगा बरं आता नाही म्हणजे तुम्ही त्यांच्या बाजूने का आमच्या बाजूने. तुम्हाला भावाचा जीव वाचवायचा आहे का त्यांचं खूळ. मी तुमच्या बाजूने आप्पा. नाही मला बी वाटतं त्यांनी शर्यतीसाठी जाऊ नये म्हणून. मी तुमच्या बाजूने. आशू खरं ना. हे मेची शपथ. ओ मी मेले तर तुम्ही दुसरं लग्न कराल तुमचं काय जातंय. अगं हे मे जिभेला काही हाड. आत्याबाई काय हो तुम्ही माझी शपथ करायला घेता. एवढं आहे का तुम्हाला बायकोबद्दल एवढं वाटतं. हे मे तो विषय नाही आता. आशू नक्की ना रे. आई नक्की. आणि लते तू ग. ते हा म्हण कसं खोटं बोलू मी देवा. मला ते लतिका लते बोल ना. कोण येतोय मला बँकेतून अर्जंट असेल आलेच मी. तुम्ही निर्धास्त करा. हवे नाही येत बाहेर. नाही ना आवा त्याची गॅरंटी नाही ना मला. म्हणजे काहीतरी जुगाड करून बाहेर येईल तो. नाही 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 आपण हॉस्पिटलच्या बाहेर आपली माणसं ठेवू. हा ते करू आपण पण अजून एक आपला मुके आहे ना त्याची वहिनी काम करते तिथं. ती नाही का ती गोरी गोरी कल्पना वहिनी तुम्ही नाही का मागे तिला कामाला लावली होती तिथं. हा 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 हा
तिचा काही उपयोग झाला तर? मुकेला सांगा वहिनींना घेऊन ये. हा सर. अभिनंदनचं काय? त्याचं काय? शर्यतीत आहे का तू? हे हे लतिका, तू माझा फोन कट केला. हॅलो सर. लतिका, तू माझा फोन का कट केला? सर हे फोन का कट केला तू माझा? तुम्ही दिसलात ना मला. मग काय झालं? मग काय झालं? बॉस आहे ना मी तुझा. सॉरी सर. ठीक आहे. आणि थँक्यू बरं का. थँक्यू कशाबद्दल? वाचवलं तुम्ही मला. त्याच्यासाठी तर जन्म झालाय ना माझा. म्हणजे कशातून वाचवलं मी? धर्मसंकटातून. कुठल्या? ते नंतर सांगते, आता काम आहे. बाय सर. थँक्यू. थँक्यू बोलली बाबा. मला थँक्यू बोलली ती. पहिल्यांदा बोलली मला. अभ्या, अरे यामध्ये तुझंच येतंय पोरा. तुम्ही बी आता. हा मग. आणि या टायमाला मी आप्पाच्या बाजूने. अरे यामध्येच तुझं आणि माझ्या लेकीचं दोघांचं बी येतंय. ठीक आहे. ठीक आहे. चिडला नाही? नाही, चिडायचं आहे पण काम नाही आता. थकलो मी समजा. हा, तरी मी म्हणलंच की हा चिडला कसा नाही. मला नॉर्मल वाटण्यासाठी चिडावं लागणार आहे. आई आपण आता लगेच संशय येईल नाही तर. आता आभ्यालाच आभ्याची ऍक्टिंग करावी लागणार. काय म्हणते? ठीक आहे, चिडला नाही पण. डोक्यात काहीतरी शिजत असेल त्यांच्या. आणि घरी तिकडं थोरले आलेत आपल्या बाजूने. आले का? आणि लतीचं काय? या बोलणार आहेत लतीशी. निघू का? मला खोटं बोलायची भीती वाटते दादा. मी नाही का बोललो ते? अरे पण दादा. बाय, मी जर त्यांना सांगितलं असताना की माझा अभिमन्यूला सपोर्ट आहे, तर ते मला हॉस्पिटलमध्ये जाऊ देणार नाही. अभिमन्यूला हॉस्पिटलमध्ये ना आपल्याला घरी कोणते. पण दादा, मी खोटं कसं बोलू? लगे माझ्या चेहऱ्यावर दिसतं खोटं बोललं की. नाही लतिका, पण तुला बोलावं लागलच. पण दादा, ते बाईला ते आब्यासाठी बोलावं लागेल. प्लीज तू आईला सांग की आम्ही तुमच्या बरोबर आहे म्हणून. नाहीतर आपल्याला अभिमन्यूला सपोर्ट करता येणार नाही. पण घरी कळलंच ना कधीतरी. तोवर अभिमन्यू शर्यत जिंकलेला असेल. आणि एकदा का तो शर्यत जिंकला नाही की कोणाला काही फरक पडणार. आणि अभि आता जिंकलच. लते, बोलले नाही तुम्हाला काही? मग आम्ही तुला एक प्रश्न विचारला होता. तू माझी साथ देशील ना ग माय? आई ती देईल साथ. अभिमन्यूच्या हितापेक्षा तिला काय बी जास्त नाही. तू काळजी नको करू, ते आपल्या बरोबर.